गुरुचं राशी परिवर्तन आहे. गुरु हा कर्क राशीमध्ये जात आहे. तर येणारे हे दिवस आपल्या सगळ्यांना कसे असतील, काय परिणाम होतो गुरु जेव्हा कर्क राशीमध्ये जातो, हे मी तुम्हाला सांगणार आहे. गुरु जेव्हा कर्क राशीमध्ये जातो त्याला गौरी शंकर योग म्हणतात. कारण कर्क राशीला पार्वतीची राशी म्हटली जाते, आईची राशी म्हटली जाते आणि गुरुला वडिलांची उपमा दिली जाते, म्हणून ते गौरी शंकर योग म्हटला जातो. शंकराची सुद्धा उपमा दिली जाते. आणि गुरु हा ग्रह जेव्हा कुठल्याही राशीमध्ये जातो त्या राशीसाठी बेनिफिट असतात, चांगल्या गोष्टी होतात, विस्तार होतो. त्याचबरोबर त्याची दृष्टी जिथे पडेल तिथे सुद्धा तुमच्या वाईट गोष्टी असतात त्या कमी होतात, चांगल्या गोष्टी आपल्यासाठी उपयोगी होऊन जातात. व त्यामुळे गुरु जेव्हा कर्क राशीमध्ये येतो आणि कालपुरुष कुंडलीनुसार कर्क राशी ही केंद्रस्थानामध्ये 4थ्या घरामध्ये येते, त्यामुळे चांगल्या गोष्टी पाहायला मिळतील कर्क राशीमध्ये जेव्हा गुरु येतो तेव्हा. त्याचबरोबर कुणाला चांगल्या गोष्टी पाहायला मिळतील, काय वाईट गोष्टी होतील याही आपण सांगू. पण एक लक्षात घ्या की प्रत्येकाच्या पत्रिकेनुसार गुरु हा कुठे बसलेला आहे, उच्चचा आहे, नीचचा आहे किंवा कुठल्या राशीत आहे, या सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्याला पाहायला लागतात. त्यामुळे या गोष्टीचा सुद्धा विचार करा. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगितलं आता जेव्हा गुरु आणि कर्क राशीमध्ये आल्यानंतर काय चांगल्या गोष्टी होते. पहिली तर 5वी दृष्टी ही मंगळ ग्रहावर पडत आहे, त्यामुळे मंगळाचे परिणाम जर तुमच्या आयुष्यामध्ये वाईट असतील तर ते कमी होतील नक्कीच. त्याचबरोबर 9वी दृष्टी शनीवर पडत आहे, त्यामुळे नक्कीच शनीवर सुद्धा तुम्हाला काही वाईट परिणाम पडत असतील तर तेही तुम्हाला कमी पाहायला मिळतील. आता गुरु हा वर्षभरात एक राशी चेंज करतो, पण इथे काय होतं की या 7 वर्षात गुरु हा अतिचारी आहे. म्हणून तुम्हाला मी नेहमी प्रत्येक रीलमध्ये सांगत असते की येणारे 7 वर्ष युग परिवर्तन आहेत. मग ते ट्रॅव्हल रिलेटेड तुम्हाला खूप सारे चेंजेस पाहायला मिळतील, काहीतरी अचानक गोष्टी घडताना दिसत आहेत. एज्युकेशनचे सुद्धा खूप चेंजेस होणार आहेत, लोक एज्युकेशनची सिस्टम चेंज करून टाकतील. त्याचबरोबर आता कुणासाठी फायदा होईल, तर जे ट्रॅव्हल करतात त्यांच्यासाठी फायदा होईल, हिलिंगमध्ये असतात त्यांच्यासाठी फायदा होईल, मेडिसिनमध्ये आहेत त्यांच्यासाठी फायदा होईल, टीचिंगमध्ये आहेत, काउन्सिलिंग करतात त्यांच्यासाठी, ट्रॅव्हलसाठी आणि त्याचबरोबर कन्सल्ट करतात त्यांच्यासाठी सुद्धा चांगलं आहे. त्यामुळे याचा नक्कीच फायदा. तसा तर सगळ्यांसाठीच बऱ्यापैकी चांगला आहे, पण राशीनुसार आपण पुन्हा बघू. सगळ्यात महत्वाचं एक लक्षात घ्या, गुरु ही राशी ही जेव्हा कर्क राशी, तर कर्क राशी जलतत्व राशी आहे. जेव्हा जलतत्व राशीमध्ये जेव्हा जाते तेव्हा काय परिणाम होतो, कारण गुरु हा अग्नितत्व आहे. पण तुम्ही बघाल ते गुरुच्या 2 राशी आहेत, धनु आणि मीन. धनु ही अग्नितत्व आहे तर मीन ही अग्नितत्व आहे. मग यावेळी काय होऊन जातं की जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा पण तुम्ही बघाल की आपण जल आणि अग्नीला तेवढंच महत्व देतो. आणि आपण जेव्हा आपली सृष्टी पाहतो त्या सृष्टीमध्ये सुद्धा जेव्हा जलनेच आपली सृष्टी निर्माण झाली आणि जेव्हा प्रलय येते तेव्हा सृष्टी आपली जलतत्वानेच नष्ट होऊन जाते. त्यामुळे गुरु जेव्हा कर्क राशीमध्ये होते तेव्हा खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. आता या राशीनुसार आपण नक्कीच सगळ्या गोष्टी पाहू, पण आता उपाय काय करायचे, आता येणाऱ्या 18 तारखेपासून विष्णू सहस्त्रनाम सगळ्यांनी बोलायचंच आहे. बोलता येत नसेल तर ऍटलीस्ट एक वेळ तरी ऐका. आणि बाकी नुसतं मी राशीनुसार सगळ्यांना सांगेन की कशा परिणाम तुम्हाला येणार आहेत. नक्कीच चांगल्या गोष्टी असतील तर आपापल्या राशीची कमेंट मला नक्की करा. आपण नक्कीच व्हिडिओ बनवू. बेस्ट ऑफ लक.